नमस्कार, पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता आपण मध्यवर्ती रुग्णालय उल्हासनगर 3 इथे आहोत। काल इथे अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे। एक पेशंट इथे दगावला। मात्र पेशंट दगावल्यानंतर त्या पेशंटच्या नातेवाईकांनी उल्हासनगर इथल्या या मध्यवर्ती रुग्णालयामध्ये अतिशय वाईट प्रकार केला। इथे मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली। तसंच इथले जे कर्मचारी आहेत, आरोग्य सेवा पुरवणारे कर्मचारी जे आहेत, आपण आरोग्य सेवकच म्हणूयात, जे आपल्यासाठी दिवस रात्र कशाचीही तमा न बाळगता आपल्याला सुविधा देण्यासाठी झटत असतात, त्यांना इथे मोठ्या प्रमाणात त्रास, मारहाण करण्यात आलेली आहे। एकूणच शासनातर्फे हे रुग्णालय चालवलं जातं। मोठ्या प्रमाणात इथे रोज असंख्य पेशंट्स येत असतात उपचारासाठी। मात्र अशा पद्धतीने जेव्हा एखादा पेशंट दगावतो, त्यानंतर नातेवाईकांचा जो राग आहे तो मोठ्या प्रमाणात बाहेर होतो आणि ते उद्रेकामध्ये रूपांतर होतं। मात्र अशा पद्धतीनं इथे तोडफोड करण्यात आली। नक्की काय प्रकार आहे तो आपण जाणून घेणार आहोत। आपण आता आहोत जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे सर, आणि त्यांच्याशी आपण याबाबत संवाद साधणार आहोत। सर नमस्कार। नमस्कार। काल रात्रीच्या वेळेला 9:15 दरम्यान इमर्जन्सीमध्ये एक रुग्ण 42 वर्षाचा, ज्याचं डायग्नोसिस क्रॉनिक अल्कोहोलिक विथ LRT आहे, म्हणजे फुफ्साचा आणि लिव्हरचा त्याला त्रास होता। असा हा रुग्ण आमच्याकडे उपचार डॉक्टर करत होते। उपचार करत असताना सदर रुग्ण अगोदरच अतिशय सिरियस होता, अनकॉन्शियस होता। त्याचं लिव्हर आणि फुफ्फुस आणि त्याचबरोबर ब्रेन सुद्धा थोडंसं हे होतं, इनॅक्टिव्ह होते। तर त्याचे व्हायटल्स पूर्ण एकदम शॉकमध्येच असल्यासारखा होता। सदर रुग्ण सिरियस आहे म्हणून नातेवाईकांना वेळोवेळी सांगितलेलं होतं। सदर रुग्ण कुठे पाठवायचं म्हटलं तर वाटेमध्ये सुद्धा दगावू शकतो, म्हणून आम्ही उपचार इथेच सुरू केले। त्याचबरोबर सदर रुग्णाची माहिती घेण्यासाठी माननीय या शहराच्या महापौर निकम मॅडम सुद्धा आल्या होत्या आणि त्यांनी पण त्या रुग्णाविषयी विचारपूस केली। त्याची पूर्ण इत्थंभूत माहिती माझ्याजवळ असल्यामुळे मी त्यांना पण ते व्यवस्थित सांगितलं की मॅडम, हा रुग्ण अतिशय गंभीर आहे, आपण इकडे तिकडे हलवण्यापेक्षा आपण जेवढं होईल तेवढं आपण इथंच करू। त्याच्या नशिबानं जर वाचला तर चांगली गोष्ट। तर तशा प्रकारे त्याचे उपचार चालू होते, परंतु नंतर 10-11च्या जवळपास आमचं बोलणं झालेलं होतं आणि नंतर 1-1:30च्या सुमारास हा रुग्ण दगावला। डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले, CPR वगैरे दिले, परंतु कसं आहे, आता एकदम शेवटच्या टोकाला आणि सर्व अवयव त्याचे निकामी होत असलेले रुग्ण वाचवणं फार गंभीर आहे। रुग्ण मरणं ही आम्हाला काय एक भूषणावह वस्तू नाही किंवा गोष्ट नाही। खरोखर तो रुग्ण जर वाचला असता तर त्या रुग्णाच्या नातेवाईकांना जेवढा आनंद व्हायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त आम्हाला आनंद झाला असता। परंतु ही एक दुर्दैवी घटना घडली की तो मृत्यू पावला। आमच्या डॉक्टरांना तो रिससिटिस करून CPR देऊन वाचवता आला नाही, हे आमचं दुर्दैव आणि पेशंटचंही दुर्दैव। त्याच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत मॅडम, परंतु त्यांच्या नातेवाईकांनी राग अनावर राग न आवरता डायरेक्ट ह्या रुग्णालयामध्ये असलेल्या शासकीय वस्तू, रुग्णालयासाठी वापरण्यात येणाऱ्या व्हेंटिलेटर आहे, मॉनिटर आहे, BP ऑपरेटर्स आहे, ECG मशीन आहे, कॉट, गादी, ह्या सगळ्यांची नासधूस केली आणि याच्यासाठी त्यांनी त्यांचे आणखी बरेचसे नातेवाईक बोलवून धुडगूस घातला। तर या बाबतीत पोलिसांना लगेच ताबडतोब मदत मागवली। पोलिसांची कुमत आली तोपर्यंत शांत होऊन गेलं, परंतु ह्यांनी तोडफोड भिंतीच्या बऱ्याचशा दरवाज्याच्या काचा फोडल्या, खिडक्यांच्या काचा फोडल्या, केबिनच्या काचा फोडल्या, डॉक्टरांना खुर्च्या उचलून मारण्याचा प्रयत्न केला, स्टूल उचलून मारण्याचा प्रयत्न केला, काही एका कर्मचाऱ्याच्या डोक्यामध्ये ते रॉड घालण्याचा प्रयत्न केला, काही प्रकार घडले। तर हे प्रकार फक्त एकाच दिवशी नाही, याच्या अगोदरही कुठूनही रुग्ण असा बीडी आमच्याकडे येतो। बीडी ब्रॉड डेथ। ब्रॉड डेथ काही प्रायव्हेट हॉस्पिटलमधून तर डायरेक्ट तुमच्याकडे डिक्लेअर करा म्हणूनच आमच्याकडे आणल्यासारखं अतिशय गंभीर पेशंट आणतात,
कारण जोपर्यंत पेशंटच्या जवळ पैसे आहेत तोपर्यंत तो प्रायव्हेटमध्ये खर्च करतो आणि त्याचा खर्च करण्याची कुवत संपली की शेवटच्या टोकाला आमच्याकडे असे रुग्ण येतात. असे आणखी याच्या अगोदरही बरेच रुग्ण आपल्या इथं आल्यानंतर दगावतात आणि त्यांना असं वाटतंय की आमच्या चुकीमुळे झालं. ही आमची चूक नाही. हे प्रायव्हेटच्या दवाखान्यामधून येणारे रुग्ण आम्ही त्यांना सावरण्याचा प्रयत्न करतो. पण नातेवाईक पुन्हा सावरले जात नाहीत. नातेवाईकांना वाटतं इथल्या डॉक्टरांनीच चुका केल्या, कर्मचाऱ्यांनी चुका केल्या आणि कर्मचाऱ्यावर त्याचा राग काढला जातो मॅडम. आणि त्याच्यामुळे काय होतं, की पुढे कर्मचाऱ्यांना हे आमच्या भोगावं लागतं. तर ह्याच्या अगोदरच बघा एक प्रिझनर म्हणजे कुठे डेथ झाला तो वाटेत झाला का ह्याच्यामध्ये तुरुंगात झाला ते माहीत नाही. तो आमच्याकडे आणल्यानंतर बीडी आम्ही डिक्लेअर केला आणि म्हणजे ब्रॉड डेथ डिक्लेअर केला. डिक्लेअर केल्यानंतर लोकांनी हंगामा करायला सुरुवात केली. डायरेक्ट म्हणजे एक नातेवाईक तर चाकू घेऊनच आमच्या डॉक्टरच्या मागे लागला. तो कसं काय मेला म्हणून सांगितलं. म्हणजे ह्या अशा घटना रोज घडत आहेत. असा एक दिवसही जात नाही की त्या दिवशी म्हणजे रुग्ण आणि डॉक्टर कर्मचारी ह्यांच्याबरोबर तक्रारी नाही झाल्या. ह्या उल्हासनगरमध्ये रोज अशा घटना अशी एकही दिवस जात नाही की चकमकी झाल्या नाहीत. म्हणजे आम्ही किती दिवस सहन करायचं. त्यामुळे मग आम्ही एक प्रतिकात्मक निषेध म्हणून सर्व कर्मचाऱ्यांनी ओपीडी आणि कॅज्युअल्टीच्या पुढे समोर थांबून एक अर्धा तास पाऊण तास आम्ही काळ्या फिती लावून एक निषेध नोंदवला आणि एक पत्र असं आम्ही पूर्ण कर्मचाऱ्यांच्या सह्यासहित माननीय PI आणि DCP आणि त्याचबरोबर आमच्या वरिष्ठांना पाठवलेले आहेत. तर आता ही पुढील प्रक्रिया चालू आहे. त्याचबरोबर आमचे जे CMO होते, डॉक्टर ड्युटीवर होते, त्यांना त्यांच्या अंगावर गेल्यामुळं आणि त्यांच्या समोर ही सगळी नासधूस तोडफोड केलेली असल्यामुळे आणि जे करणारे होते ते 3 लोक पकडून पोलिसांच्या ताब्यात देऊन त्यांच्या विरुद्ध FIR फाडलेला आहे. गुन्हा दाखल त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत. आता पुढील प्रक्रिया ही पोलीस आणि आमची एक मागणी सगळ्या कर्मचाऱ्यांतर्फे अशी आहे की येथे आम्हाला संरक्षण हे चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे. सशस्त्र पोलीस आमच्याकडे एक तरी 24 तास असावा अशी आम्ही एक मागणी ह्या निवेदनातर्फे केलेली आहे. तर मंडळी, हे होते उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे सर आणि त्यांनी सांगितली, आपली भूमिका मांडली. आणि शासकीय रुग्णालय आहे आणि इथे दिवस रात्र रुग्णांसाठी सेवा दिली जाते. त्यामध्ये सुद्धा जर 1000 रुग्ण येत असतील तर त्यासाठी लागणारी जी मॅनपॉवर आहे ती सुद्धा कमी आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या सांभाळून इथे डॉक्टर कर्मचारी हे रुग्णसेवा देत असतात. आणि मग अशी घटना झाल्यानंतर मात्र नातेवाईकांचा मोठ्या प्रमाणात उद्रेक होतो. हे कुठेतरी थांबायला हवंय, कारण ही एकच घटना नाही, या आधी सुद्धा मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी शासकीय रुग्णालयामध्ये या घटना होत असतात. जेव्हा म्हणतो आपण की प्रायव्हेट हॉस्पिटलला जातो, तिथे अशी एखादी दुर्दैवी घटना घडली तर तिथे फार मोठ्या अशा पद्धतीने उद्रेक बाहेर आलेला आपण पाहत नाही. मात्र शासकीय रुग्णालयामध्ये या घटना वाढतायत आणि मग त्यासाठी सुद्धा निषेध आंदोलन केलं तरी किती दिवस करणार, कारण तेही डॉक्टर आहेत, आरोग्य सेवक आहेत, त्यामुळे त्यांना तेही करता येत नाही. आणि त्यामुळे आपण एक समाज म्हणून, नागरिक म्हणून आपण या सगळ्यांना सहभाग करणं किंवा सहकार्य करणं फार गरजेचं आहे आणि एकूणच आपली मानसिकता बदलणं फार गरजेचं आहे. पोलीस बंधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.